जे.पी. नड्डाच्या म्हणजे मतदारसंघासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. जे.पी. नड्डाच्या म्हणजे मतदारसंघासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही मीटिंग आहे आमची बाई बाई. निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी बेलापूर मतदारसंघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या बैठकीचे आयोजन बेलापूर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मंदा महात्रे यांच्यासाठी करण्यात आले होते. यावेळी एक वेगळेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. या बैठकीत रिकाम्या खुर्च्या नजरेस पडल्या. तसेच जी गर्दी या ठिकाणी जमवण्यात आली होती त्यांना जे.पी. नड्डा अथवा उमेदवार मंदा महात्रे यांच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं असं नजरेस पडलं. आयात कार्यकर्ते जे.पी. नड्डा यांच्या बैठकीत. जे लोक या बैठकीसाठी आले होते त्यांना या ठिकाणी का घेऊन आले आहे याची कल्पना देखील नव्हती. शोकांतिका तर ही आहे की एका महिलेने चक्क जे.पी. नड्डा यांच्या प्रचारासाठी आले असल्याचे सांगितले. या उत्तरावरून कोणीही या गोष्टीचा अंदाज लावू शकतो की सदर बैठकीत बोलावण्यात आलेली लोक हे पक्षातील सदस्य होते की बाहेरून आयात केलेले लोक. जे.पी. नड्डाच्या म्हणजे मतदारसंघासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. जे.पी. नड्डाच्या म्हणजे मतदारसंघासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही मीटिंग आहे आमची कमळाच्या फुलाची. बाई 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 बाई. मंदा महात्रे यांच्या व्हायरल ऑडिओ नंतर पक्षश्रेष्ठी नाराज. नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या सूत्रानुसार गृहमंत्री अमित शहा देखील मंदा महात्रे यांच्या प्रचार बैठकीत येण्यास उत्साही नव्हते. कारण भाजपसाठी कार्यकर्ता हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि मंदा महात्रे यांच्या नुकत्यात व्हायरल झालेल्या अभद्र भाषेतील ऑडिओ क्लिपमुळे पक्षातील सर्व पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. परंतु भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ता समाधानी आहेत. कारण कित्येक वर्षांपासून कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींकडे सदर बाब मांडत होते परंतु त्यांचे कोणी ऐकत नव्हते. आता या ऑडिओ क्लिपमुळे त्यांची गोष्ट सिद्ध झाली आहे. भाजपचे निष्ठावान मतदार यावेळी मंदा महात्रे यांच्या ऐवजी नोटाचा पर्याय निवडणार. भाजपचे निष्ठावान मतदार आहेत त्यांनी देखील यावेळी आमदार मंदा महात्रे यांच्या ऐवजी नोटाचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतलाय. कारण त्यांना असे वाटते की मंदा महात्रे अशा उमेदवार आहेत ज्या नेहमी बेलापूर मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यात आणि मतदारसंघाचा विकास करण्यास मागील 10 वर्षांपासून अपयशी ठरले आहेत. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.